वा कामात दिसतंय जणू पगार झालेला दिसतंय. दाढी करा जरा वेळ मिळेल तेव्हाच्या आहे ना. बोंबलतो आता. हाय मिस्टर थोबरा, हाऊ आर यू, हाऊ आर यू. काला तू काहीच आहे गातायत गातायत नाही मग तोबरे आता तुम्ही काय करता इथं? मी लक्ष्या. नमस्कार. लक्ष्या, अरे तू कुठे हिंडतोयस? नदीकाठी आपल्या बातम्या गोळा करत होतो. बाबा एक सनसनाटी बातमी मिळाली. बातमी? कसली बातमी? म्हशीची. म्हशीची? म्हशीला रेडकू झालं 2 तोंडाचं. 2 तोंडाचं? 2 तोंडात देऊ का तुझ्या? चालेल. काय झालं बाबा? काय रे, ही काय सनसनाटी बातमी झाली? काय झाली? तुला कॅमेरा घेऊन कशासाठी पाठवलं होतं? कशासाठी पाठवलं? म्हशीच्या मागा लागायला? नाही, फोटो काढायला. मग मी काढले ना फोटो. कुणाचे? म्हशीचे? गंगीचे. अरे गंगेचे फोटो काय जाळायचे? नाही लक्ष्या, अरे तुला अक्कल येणार तरी कधी? ते मी तरी कसं सांगणार? मूर्खा, अरे मी मेल्यानंतर हा पेपर तुलाच चालवायचा आहे ना? काय सांगताय एवढ्या लवकर? माझ्या मरणाची वाट बघतोय? एवढ्या लवकर ही वेळ यायची नाही ना असं मी म्हंटल. बाहेर जा आणि तोबरे सांगतील ती काम मुकाट्याने कर. तो तोबरे काय बोलतो ते कळतच नाही बाबा. सारखं आपलं असं करतो. मला त्याच्याकडे बघितलं हसायलाच येतं. लक्ष्या, अरे जरा आचरटपणा कमी कर, कामात लक्ष घाल. हा अपराधांक वाचलास? नाही. बघू. मुंबईमध्ये गँगवरला धुमाकूळ, पोलिसांची धाबडी. ते काय वाचतोय? आपल्या उमानं त्या इन्स्पेक्टर महेश जाधवची मुलाखत घेतली, ती वाच. आपली उमा? हा. केवढीशी होती, केवढी झाली नाही आता. अरे शिक त्या पोरीकडनं काहीतरी. आता तर ती त्या जखमी गुंडाची मुलाखत घेणार आहे. काय डेअरिंग आहे पोरीची. आयुष्यात तुम्ही घेतली कधी अशी कोणाची मुलाखत? कशी घेणार? आपल्या गावामध्ये कोणी त्याला गुंडच नाहीये. हे पहा, तुम्हाला मी मघापासून सांगते की मला त्या जखमी टकलूची फक्त मुलाखत घ्यायची आहे. अहो बाई, तुम्हाला एकदा सांगितलं ना मी, साहेबांची ऑर्डर आहे, त्याला आता कुणालाही भेटता येणार नाही. अहो पण असं काय करताय तुम्ही? ते बघा साहेबच आले. हॅलो. हवालदार, तो शुद्धीवर आला. आता झाला साहेब. गुड. मी आता असेपर्यंत कुणाला याद सोडू नका. एक्सक्यूज मी प्लीज, मी येऊ शकते तुमच्या बरोबर आत? आय एम सॉरी मिस उमा, त्याच्याकडून मिळणारी माहिती फार महत्वाची आहे. ती इतक्यात आउट करू शकत नाही आम्ही. अहो पण तुम्हाला पाहिजे तो भाग वगळून टाकेन ना मी. प्लीज, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. ओके ओके. नाव काय तुझं? परमवीर. पब्लिकला आणि पोलिसला नुसतं हैराण करून सोडलेस तू. तुम्ही दादाला काय करत होतात? मला काहीच माहित नाही. चुप, खोटं बोलू नको. साहेब काय झालं साहेब? काय झालं साहेब? काय झालं साहेब? थँक्स उमा. चल. आजची रात्र खूप एन्जॉय करायची. उद्या मुक्काम हलवायला हवा. का? अगं 2 दिवसाचे 5 दिवस झाले. घरच्या राणीची याद आलेली दिसते. कंटाळा माझा. तुझा कंटाळा कधीच येणं शक्य नाही. तुझी मस्ती खरी थोडीच येणार आहे. मग काही का? अगं आई नसत्या चौकशा करेल. फॅक्टरीची कामं उघडपणे करता येतात. ही कामं गुपचूप. असू द्या, पण आणखी 2 दिवस राहायलाच हवे तुम्ही. माझ्यासाठी माझी खरी ओढ असेल तर राहाल तुम्ही. असं मग दाखवतोस तुला तुझी खरी ओढ आहे की नाही. म्हणजे असा प्रकार आहे तरी एकूण. तरी म्हटलं कन्या आणि जावई कसे दिसले नाही? आम्हाला तरी कसंच होते. ज्यांच्या हातून पूजा करायची तेच दोघं नाहीत. शेवटी आम्हीच दोघांनी केली. देवाचं काम बोलल्याप्रमाणे करायला पाहिजे. बरोबर आहे.
मला तर काळजी वाटायला लागली. सुरुवातीलाच हे असं तर पुढे सासरी कसं होणार मुक्ताच? हो ना, काय खाऊ तेच कळत नाही देसाई. देसाई काका तुम्ही कधी आलात? अरे बराच वेळ झाला मला येऊन. यानंच तीर्थ प्रसाद दिला सगळ्यांना. हो तुमच्यासाठी ताटकवत होता, झोप येत होती तरी. आता देखील तुमचा आवाज ऐकूनच उठून आला. बरोबर, चल तुझ्या हातून पुन्हा एकदा ते प्रसाद मला. छान छान छान. पळा झोपा आता, उद्या सकाळची शाळा आहे ना, लवकर उठायचंय. पळा पळा पळा. बाकीच्या रकमेची सोय केव्हा करता अंदाजे? करतो 1-2 दिवसात. मग मीच नेऊन देतो. तिथला राग रंग बघतो आणि जरूर पडली तर 4 शब्द सुनावून येतो. आमच्यासाठी तुम्हालाच असती, पण एका परीनं बरं होईल. हे नको तितके सोशिक. काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. बरं येतो. कशी व्यवस्था करायची हो? सत्यनारायण आहे, करील काही व्यवस्था. मी नाही समजले. हे चांदीचं ताट, तबक, तांब्या या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवायचं मुलीच्या सुखासाठी. तुम्हाला कळलंय ते बरोबर आहे भाऊजी, नाहीतरी कशाला म्हणायचं. खरं म्हणजे जर माझंच चुकलं. मी इतकं तडकाफडकी बोलायला नको होतं. मला देखील बरं नाही वाटलं हे कळलं तेव्हा. पण आता मिळाले ना सगळे पैसे, हो, आता काही राग नाही ना? तसं काही नाही भाऊजी. त्या दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं आणि त्यात एकही काम मनासारखं झालं नाही, म्हणून अधिकुणा शब्द तोंडातून निघाला असेल. पण काही मनावर घ्यायचं नाही म्हणून सांगा हो त्यांना. अगं उभी का अशी? बैस ना, ये. तिकडची मंडळी बरी आहेत ना? हो बरी आहेत ना. विलास आला नाही अजून मुंबईहून? विलास? अहो त्याची कामच संपत नाही. काय मुक्ता, आनंदात आहेस ना? अगं सांग की त्यांना, म्हणजे ते तुझ्या माहेरी सांगतील. हो, आनंदात आहे मी. मुक्ता, हे बघ, तुझ्या आईनं तुझ्यासाठी हा खाऊ दिलेला आहे, घे. अगं घे की, तुझ्या आईने पाठवलंय. घे. जात घेऊन जा. बरं वहिनी साहेब, निघतो मी आता. जेवून जा ना भाऊजी. नको, अजून बरीच कामं शिल्लक आहेत. वकिलाकडे जायचंय. बर येतो मी. बर. काय दिलं आईनं लाडक्या लेकीला? थू थू थू. कुठल्या तेलात चिवडा केलाय देव जाणे, दाणे सुद्धा खवट आहेत. शी, लाडूला सुद्धा घाणेरड्या तुपाचा वास येतोय. आमच्याकडे तर साजूक तुपाचे लाडू होतात, असला घाणेरडा कोण खाणार? पारूबाई, ए पारू. जी आई साहेब. जाताना हे घरी घेऊन जा, आमच्याकडे असला काळकट्ट कोण खात नाही. लाडू आणि चिवडा पाठव. काय मस्त सिच्युएशन आहे बघ, सिनेमातल्या सारखी. कशी काय? हे हवा, हे फिजा, हे मस्त नजारे. ये भेल वाले, ये पाणीपुरी वाले, ये डबे वाले, आजूबाजू वाले. अरे पण आजूबाजूला कुणी दिसत नाही रे. म्हणून तर म्हटलं सिनेमातल्या सारखी सिच्युएशन आहे. म्हणजे सिनेमात कसा फक्त हिरो आणि हिरोईन, तिसरं कोणी नाही. धांगड धिंगा घालायला मोकळे, जशी काय बाग आपल्या बापाची. चल चल तर चल, मला काय. ए इकडे नाही, गवतावर. आपण सासूबाई, आपण त्या येतील ना. चला.
या इकडं बसावायचं, 2 घास खाऊ. नको नको, आई साहेबांना आवडणार नाही ते. गुमान बसा, मुखाट खावा. आईच्या मायेचा घास आहे, लेकीच्या पोटात जायलाच पाहिजे. नको म्हणते ना. नको नको काय म्हणताय, थांबा मी भरते. लागले, घरात खायला मिळत नाही, मोलकऱ्यांच्या हातचं खाताय. त्यांची काय चूक नाही ऐसा, त्या नको नको म्हणत होत्या कारण मीच बोलवलं तू त्याचं. काही नको सांगूस. लक्ष्मी घरात यायच्या ऐवजी आवड्याच्या घरात घुसलीये सून म्हणून. थांब, आधीच दळ भाद्री वाट तुझे फूस. हे मला बिलकुल खपायचं नाही. नोकरी करायची की नाही? लाडू चिवड्याने तुझं पोट भरताना घे. माझ्याशी गाठ आहे तुझी. विलासाला वाटत स्वयंपाक तयार आहे का? चल जात. विलास, अरे विलास, काय गाई फ्री आहेस ना? मी बरी आहे रे. तू खूप दिवस राहिलास, कामं संपली नाहीत का? अगं एवढ्यात कुठली संपायला, फॅक्टरी सुरू होईपर्यंत सारखं जावं लागणार मुंबईला. चल, खूप भूक लागली असेल ना, आधी जे आणि मग कपडे बदल. चल. तुम्ही लोक जेवला? नाही रे, तुझ्याकरता थांबले होते. अच्छा, मग चला आपण सगळे एकत्र जेवूया. सगळेजण नाही, आपण 2 जण. दोघच? आणि ही तिचा उपास आहे. कसला? तिचं तिलाच ठाऊक. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.